सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. आपण यावेळेस परमेश्वराच्या वचनाकडे जाऊ. त्या अगोदर आपण एक छोटीशी प्रार्थना करू, मग आपण देवाचे वचन ऐकू. पवित्र पवित्र आमच्या स्वर्गातील देव बाप्पा, धन्यवाद देतो परमेश्वरा. परत एकदा परमेश्वरा, तू आम्हाला हा दिवस दाखवून तो आशीर्वादित केलेला आहे. याबद्दल परमेश्वरा मी तुझा आभार मानतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि म्हणून देवा, आज परत एकदा तुझ्या मंदिरी देखील आम्हाला येता आलेलं आहे, याबद्दल देखील आभार मानतो. आणि म्हणून देवा, यावेळेस आम्ही तुझ्या पवित्र वचनाकडे आमचं लक्ष लावणार आहोत. म्हणून देवा, मी प्रार्थना करीत आहे की प्रभू, आम्हा सर्वांनाच तुझं पवित्र वचन समजण्यासाठी दे बाप्पा, समजबुद्धी तू आम्हाला पुरव. आणि विशेष परमेश्वरा, मला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन तू कर, जेणेकरून परमेश्वर पित्या मंडळीला योग्य रीतीने परमेश्वरा तुझ्या वचनाचा बोध मी करू शकेल. म्हणून देवा, तू सहाय्य कर, मदत कर, असं मी तुझ्या चरणापाशी प्रार्थना करतो आहे. मला तू स्पर्श कर, माझ्या जिभेहोटाला तू स्पर्श कर, आणि देवा आजचे वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं कर. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तर ऐक. आमेन. परत एकदा सर्वांना सलाम. सर्वजण आनंदित आहात का ना? ठीक आहे, देवाची स्तुती असो. तर आपण या भुवरी आपण राहत आहोत आणि आपलं जीवन हे जगत असताना आपलं एवढंच नव्हे तर जगातील लोकांकडे पाहतो, जगातील लोकांचे आपण विचार करीतो. तर प्रियानो पहा, जगामध्ये राहत असताना आजच्या काळातील लोकांना सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे? बोलू शकता आपण? आज आपल्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे? बोला. पैसा. अजून अनेक अशा गोष्टी आहे की त्या आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या आहे. जसं म्हटलं या ठिकाणी की पैसा. अन्न महत्वाचे नाही ना? खाणं देखील महत्वाचे आहे, पिणं देखील महत्वाचे आहे, घर देखील महत्वाचं आहे, कपडे देखील महत्वाचे आहे, मोबाईल देखील महत्वाचा आहे ना? अशा अनेक गोष्टी आहेत प्रियानो. खाणं पिणं अन्न पाणी सर्व गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे. पण या सर्व गोष्टी जरी महत्वाच्या आहे, परंतु या सर्व गोष्टींना मॅनेज करण्यासाठी किंवा या सर्व गोष्टींना उपयोगात आणण्यासाठी एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे, आणि ती म्हणजे वेळ ना. जरी आपल्याकडे मोबाईल आहे, पैसा आहे, सर्व गोष्टी आहेत, परंतु या गोष्टींना उपयोगात आणण्यासाठी वेळ ही अतिशय महत्वाची आहे. जर वेळ नाही तर आपण मोबाईल वापरू शकत नाही. वेळ नाही तर काही वेळेस असं म्हणतो ना, मला आता जेवण करण्याची वेळ नाही, पाणी पिण्याची देखील मला वेळ नाही, मला या त्या गोष्टी करण्याची वेळ नाही. म्हणजे प्रियानो, आपला पैसा, आपली संपत्ती किंवा आपल्या ज्याही गोष्टी आहेत त्याही पेक्षा अतिशय महत्वाचं म्हणजे प्रियजनो वेळ ही आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये वेळेला महत्त्व दिलं पाहिजे, वेळेचा आम्ही कदर केला पाहिजे आणि वेळेला महत्त्व देत प्रियजनो आम्ही पुढे चाललं पाहिजे. आणि वेळ जी आहे प्रियजनो फक्त काही लोकांसाठीच नव्हे, परंतु वेळ ही जी आहे ती प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाची आहे. मग तो व्यक्ती नोकरी करणारा असेल, शेती करणारा असेल, व्यवसाय करणारा असेल किंवा शिक्षण घेणारे विद्यार्थी असेल, वेळ ही प्रत्येकासाठी महत्वाची आहे. एखाद्या वेळेस लेकरं असतात, उशिरा जर स्कूलमध्ये गेले तर त्यांना स्कूलमध्ये बसू दिलं जात नाही ना. म्हणजे वेळेला किंमत आहे आणि वेळेला महत्त्व दिलं पाहिजेच आम्ही. आणि म्हणून पहा प्रियानो, आजच्या काळामध्ये अनेक गोष्टी महत्वाच्या आहे, परंतु त्यासोबत वेळ ही अतिशय महत्वाची आहे. सोबत दुसरी गोष्ट आपण पाहतो तर प्रियानो, आजचा काळ हा धावपळीचा काळ आहे. वेळेसोबत आपण पाहतो तर आजचा काळ हा धावपळीचा काळ आहे. आणि म्हणून धावपळीचा काळ असताना प्रियजनो, स्वतःसाठी मनुष्य धावपळ करतो, ड्युटीला जाण्यासाठी धावपळ केली जातात. सोबत जर घरामध्ये लहान लेकरं आहे त्यांच्या
तयारी असो किंवा ज्याही गोष्टी असतात त्यांच्यासाठी धावपळ ही केली जाते. घरातील कामासाठी धावपळ केली जाते. बाहेरचे कामं आहेत त्यांच्यासाठी धावपळ केली जाते. म्हणजे पहा, हा सर्व धावपळीचा काळ आहे आणि या धावपळीच्या काळामध्ये प्रियजनांनो आमच्यासाठी वेळ ही खूप महत्वाची आहे. धावपळीचा काळ आहे आणि या धावपळीच्या काळामध्ये वेळ ही अतिशय महत्वाची आहे. आणि म्हणून आज असे पुष्कळशे लोक आहे की ते वेळेच्या मागे धावतात. पुष्कळ लोक आहेत ते वेळेच्या मागे धावतात. परंतु असे काही लोक आहे ते वेळेच्या पुढे धावतात. दोघी गोष्टी आहेत. दोघी प्रकारचे लोक आहेत की वेळेच्या मागे धावणारे म्हणजे ज्या वेळेला उठायला पाहिजे त्या वेळेत उठलं जात नाही आणि मग धावपळ केली जाते, म्हणजे त्यामध्ये वेळेचा मागे धावत असतो. परंतु असे काही लोक आहे की ज्या वेळेला सकाळी उठायला पाहिजे त्याच्या आधी उठतात आणि अनेक कामं करून घेतात, म्हणजे ते वेळेचा मागे नव्हे परंतु वेळेच्या आधी धावतात. आणि म्हणून माझ्या प्रियजनांनो आम्हाला वेळेचा मागे नाही परंतु वेळेच्या पुढे धावणारे असे बनायचं आहे. वेळेचा पुढे आपण धावत राहा आणि यामध्ये वेळेला महत्त्व द्या. वेळेचा कदर करा. जर प्रियजनांनो आम्ही आमच्या जीवनात वेळेचा कदर केला नाही तर वेळ निघून जाते. वेळेचा कदर आम्ही केला नाही तर आमच्या जीवनामधून कोणत्याही गोष्टी संबंधी असू द्या, मग तुमच्या शिक्षणासंबंधी असू द्या, नोकरी संबंधी असू द्या, कोणत्याही गोष्टी संबंधी असू द्या, परंतु जर आम्ही वेळेचा कदर केला नाही, वेळेला महत्त्व दिले नाही तर प्रियजनांनो ती वेळ आपल्या जीवनामधून निघून जात असते. वेळ ही आपल्या जीवनामधून निघून जाते. आणि म्हणून असं म्हटलं जातं की पैसा गेला काहीच गेलं नाही, आपली संपत्ती गेली काहीच गेलं नाही, परंतु वेळ गेला सर्व काही गेलं. पैसा गेला काहीच गेलं नाही परंतु आपल्या जीवनामधून वेळ गेली तर सर्व काही गेलं. कारण प्रियानो पैसा गेला तर वेळ आहे तर आम्हाला कमवता येतं, वेळ आहे तर आम्हाला मिळवता येतं, परंतु वेळ गेली पुन्हा मिळवता येत नाही. आरोग्य गेलं ते आम्हाला परत उपचाराच्या दरम्यान आम्हाला पुन्हा रिकवर करता येतं, परंतु वेळ गेली तर प्रियजनांनो तो मिळवता येत नाही. प्रियजनांनो हरवलेली गोष्ट पुन्हा सापडू शकते, हरवलेली नोकरी पुन्हा मिळू शकते प्रोसेसद्वारे, परंतु वेळ गेली तर प्रियजनांनो ती पुन्हा आम्हाला प्राप्त होत नाही. आणि म्हणून माझ्या प्रियजनांनो आपल्या जीवनामधून वेळ जाऊ देऊ नका. वेळ ही परत येत नाही. याकरिता आम्ही आमच्या जीवनामध्ये वेळेला अतिशय महत्त्व दिलं पाहिजे. म्हणून मी बरेचदा तरुणांशी चर्चा करत असताना बोलत असतो त्यांना की तुमच्या जीवनामध्ये हे तारुण्याची वेळ आहे, आता तरुणपणाची ही वेळ आहे तुमच्या जीवनामध्ये आणि या वेळेमध्येच तुम्ही अधिक स्टडी करू शकतात, या वेळेमध्येच तुम्ही अधिक देवाची आराधना करण्यासाठी तुम्ही वेळ देऊ शकतात, या वेळेमध्येच तुम्ही तरुण संघाला येऊ शकता. उद्या उठून तुमचं लग्न झालं तर तुम्ही त्यामध्ये असतात, तुम्हाला जबाबदाऱ्या येऊन जात असतात आणि त्या वेळेमध्ये तुम्ही परमेश्वराची आराधना करण्यासाठी कुठेतरी कमी पडता. आणि म्हणून मी नेहमी तरुणांना हेच मार्गदर्शन करतो, तुमच्याकडे जी वेळ आहे ती वेळ तुम्ही खर्च करा परमेश्वरासाठी, परमेश्वराच्या सेवेसाठी आणि वेळेला तुम्ही तुमच्या जीवनात महत्त्व द्या. आणि म्हणून असं म्हटलं जातं की वेळ ही जीवनाची चलनरूप संपत्ती आहे. वेळ ही जीवनरूपी संपत्ती आहे, तर त्याचा आपण खर्च कसं करतो किंवा त्याचा आपण उपयोग कसं करतो हे आपल्या जीवनावरती अवलंबून आहे. कारण परमेश्वर देव रोज नवीन दिवस देऊन आपल्याला आशीर्वादित करतो, रोज आम्हाला नवीन सकाळ देतो आणि प्रियानो आशीर्वादित करतो. प्रत्येकाला दिवसाचे 24 तास आहे, मग तो गरीब असो, श्रीमंत असो, साधारण मनुष्य असो, प्रत्येकासाठी परमेश्वर देवाने 24 तास हे दिलेले आहे. मग या दिलेल्या 24 तासामध्ये
आपण किती गोष्टी चांगल्या कामासाठी उपयोगात आणत आहोत, तो वेळ आपण कुठे उपयोगात आणत आहोत याला प्रश्न आहे, याला महत्व आहे. पुष्कळदा प्रियजनांनो, आज खूप काही असे लोक आहे की असं म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही ना, माझ्याकडे वेळ नाही तर माझं हे जे काम आहे हे मी नंतर करेन, माझं ते जे काम आहे ते मी नंतर करेन. किंवा असे काही लोक आहे की ते म्हणतात की सेवा निवृत्त झाल्यावरती मी देवाची सेवा करेन, आता माझ्याकडे वेळ नाही, मी निवृत्त झाल्यावरती सेवा करेन, मी प्रार्थना नंतर करेन कारण आता माझ्याकडे वेळ नाही, मी देवाचे वचन नंतर वाचेन, आता माझ्याकडे वेळ नाही, चर्चला आता मी कधीतरी जाईल कारण आज माझ्याकडे वेळ नाही. म्हणजे पहा, आज पुष्कळशे लोक याप्रमाणे बोलतात किंवा याप्रमाणे विचार करतात की माझ्याकडे वेळ नाही. परंतु माझ्या प्रियानो, आम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. वेळ परमेश्वर देवाने दिलेली आहे, दिवस परमेश्वर देवाने दिलेला आहे, फक्त प्रियजनांनो जगतल्या गोष्टींसाठीच नाही, फक्त जगतल्या गोष्टीसाठीच परमेश्वर देवाने वेळ हा आपल्या जीवनामध्ये दिलेला नाही. तर परमेश्वराचं गौरव करावं, परमेश्वराचं नाव आम्ही घ्यावं, परमेश्वराचे नाव आम्ही उंच करावं, यासाठी देखील परमेश्वर देवाने ही वेळ आमच्या जीवनामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्ही त्या परमेश्वरासाठी वेळ काढतो का, महत्वाचं आहे. म्हणून या आजच्या मननाच्या शास्त्र भाग आपण वाचन करू. इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 15 ते 17 पर्यंत आपण वाचन करू. इफिसकरास 5वा अध्याय वचन 15 ते 17. म्हणून अज्ञानांसारखे नव्हे तर ज्ञानांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला, वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहेत. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. धन्यवाद. तर या ठिकाणी परमेश्वराचे वचन ज्यावेळेस संत पौल हा एफिस येथील मंडळीला लिहित आहे, त्यावेळेस पहा, आपण 3 गोष्टी या तिघी वचनामधून एक एक गोष्ट आपण पाहणार आहोत. तर पहिली गोष्ट आपण या ठिकाणी पाहतो की ज्ञानासारखे चाला म्हटलेलं आहे आणि संधी साधून घ्या असं म्हटलेलं आहे. आणि 17व्या वचनामध्ये आपण पाहतो की प्रभूची इच्छा काय आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. प्रभूची इच्छा हे जाणून घ्या. या तिघी वचनामध्ये या 3 गोष्टी जोडलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या? सुज्ञानासारखे चाला, दुसरी गोष्ट वेळेचा उपयोग करा किंवा संधी साधून घ्या, आणि प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. ज्यावेळेस आम्ही इफिस या शहराची आपण पार्श्वभूमी पाहतो, तर या शहरामध्ये व्यापार होत होता, संपत्ती होती, सोबत या शहरामध्ये मूर्तीपूजा देखील होती, अनैतिकता या शहरात होते. म्हणजे अशा अनेक गोष्टी या शहरामध्ये होत्या. आणि म्हणून विश्वासणाऱ्या लोकांना प्रियजनांनो मोहामधून, आकर्षणामधून, चुकीच्या गोष्टीमधून हे जावं लागत होतं, कारण त्या ठिकाणी या गोष्टी घडत आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टीमधून प्रियजनांनो जावं लागत होतं. आणि म्हणून आपण पाहतो की इफिस येथील मंडळीला संत पौल पत्र लिहितो, आणि बऱ्याच काही गोष्टी, फक्त या 3 गोष्टी नाही तर अनेक गोष्टी या पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी संत पौल सांगण्याचे प्रयत्न करत आहे. आणि म्हणून त्या काळची ही परिस्थिती पाहतो की त्या काळामध्ये या गोष्टी होत्या आणि त्या गोष्टीमध्ये अनेकदा वेळ खर्च केला जात होता. आजच्या काळामध्ये आपण पाहतो किंवा आजची परिस्थिती आपण पाहतो, तर आजची परिस्थिती काय आहे प्रियजनांनो? आम्ही पाहतो आजचा काळ कोणता आहे? कोणता काळ आहे? मोबाईलचा ना. आजचा काळ हा मोबाईलचा काळ आहे. आजचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. आजचा काळ हा मनोरंजनाचा काळ आहे. आणि अगोदर म्हटल्याप्रमाणे आजचा काळ हा धापळीचा काळ आहे. आणि या सर्व गोष्टी आजच्या काळामध्ये घडत आहेत. मग प्रियजनांनो या सर्व गोष्टीकडे आपण पाहतो, तर प्रियजनांनो देवासोबत आपण वेळ घालवत आहोत काय? कारण पौलाचे शब्द आम्हाला महत्वाचे वाटत आहे. या ठिकाणी महत्वाचे आहे देवाचे वचन.
की आजचा काळ याप्रमाणे आहे, तर पौलाचे जे शब्द आहे ते अतिशय महत्वाचे आहे की आम्ही आमचा वेळ हा कुठे घालवत आहोत. आणि म्हणून पहिली गोष्ट आपण पाहू की सुज्ञ व्यक्ती वेळेचा योग्य उपयोग करतो. वचन 15 नुसार सुज्ञ व्यक्ती वेळेचा योग्य उपयोग करतो. परत एकदा आपण 15 वचन वाचन करू. म्हणून अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. धन्यवाद. तर या ठिकाणी परमेश्वराचे वचन आपण पाहतो की एक ज्ञानवान व्यक्तीसारखं किंवा सुज्ञ व्यक्तीसारखं चाला असं या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं आहे. चाला म्हटलेलं आहे तर प्रियजनांनो, आपण कसे जगतो यावरती अवलंबून आहे. आपले निर्णय या ठिकाणी कसे असतात किंवा आपण वेळ कसा घालवतो याविषयी या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळत आहे. आणि सुज्ञ व्यक्ती सारखं म्हटलं आहे. सुज्ञ व्यक्ती, जर सुज्ञ व्यक्तीविषयी आपण पवित्र शास्त्र बायबलनुसार विचार केला तर सुज्ञ व्यक्ती कोण आहे असं जर आम्ही पाहतो तर देवाचे वचन नीतिसूत्र याचा 9वा अध्याय आणि वचन 10 मध्ये आम्हाला एका सुज्ञ व्यक्तीचा उल्लेख आम्हाला पाहावयास मिळत आहे. 9-10 मध्ये काय म्हटलं आहे ते आपण पाहू. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. पवित्रला ओळखणं ही सुज्ञता होईल असं म्हटलेलं आहे. तर प्रियजनांनो, देवाचं भय बाळगणं ही सुज्ञता आहे. देवाच्या भयामध्ये चालणं हे सुज्ञ व्यक्तीचे जीवन आहे. आणि असलं जीवन जे आहे ते परमेश्वराला आवडणारं जीवन आहे. कारण का, सुज्ञता ही परमेश्वराला आवडते. आणि म्हणून प्रश्न हा, एक सुज्ञ व्यक्ती कोण आहे तर काय, देवाचं भय बाळगणारा, देवाच्या भयामध्ये आपलं जीवन जगणारा. आणि म्हणून आपण नवीन करारामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलंय की सुज्ञ व्यक्ती घर कसं बांधतो, तर त्या ठिकाणी काय म्हटलं आहे की खडकावरती. सुज्ञ व्यक्ती जो आहे आपलं घर कुठे बांधतो, खडकावरती बांधतो. यासाठी की ज्या वेळेस वादळ वारा येईल त्यावेळेस ते घर जे आहे ते कोसळणार नाही. आणि म्हणून सुज्ञ व्यक्ती कोण याविषयी पाहतो तर परमेश्वराचे भय बाळगणारा हा जो व्यक्ती आहे तो सुज्ञ व्यक्ती आहे. कारण तो परमेश्वराचे भय बाळगतो आणि परमेश्वराच्या वचनानुसार किंवा परमेश्वराच्या भयामध्ये आपलं जीवन तो जगतो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताविषयी पाहतो तर प्रभू येशू ख्रिस्ताचे जीवन किती वर्षाचे होतं. आपण मागेच पालक साहेबांनी सांगितलं की 33 वर्ष, 33-33.5 वर्ष या कालावधीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे जीवन होतं. परंतु ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल पाहतो तर या कालावधीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने इतिहास घडवला. हे जे वर्ष आपण पाहतो तर प्रभू येशू ख्रिस्ताने इतिहास घडवला. का प्रियजनांनो, एवढ्या वर्षामध्ये कसं काय, तर प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने जी वेळ त्याच्या जीवनामध्ये होती ती वेळ खर्च केली चांगल्या गोष्टीसाठी. वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने महत्व दिलं आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार तो चालला. परमेश्वराची इच्छा त्याने समजून घेतली आणि परमेश्वराची इच्छा त्याने पूर्ण केली. आणि म्हणून पहा, योहान याच्या 9वा अध्याय आणि वचन 4 मध्ये काय म्हटलेलं आहे. योहानाचे सुवर्तमान 9वा अध्याय वचन 4. ज्याने मला पाठविले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे तिच्यात कोणालाही काम करीता येणार नाही. पहा, या ठिकाणी वचन स्पष्ट आहे की दिवस आहे तोपर्यंत काम केलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत आम्ही काम केलं पाहिजे. वेळेला महत्व या ठिकाणी स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे. तर प्रियजनांनो, आम्ही का नाही दिलं पाहिजे. वेळेला महत्व दिलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला नीतिसूत्रामध्ये सलमोन राजा आम्हाला त्या मुंगीकडे घेऊन जातो. मुंगींचं जे एक व्यवस्थापन आहे ते आम्हाला दाखवतं. आणि म्हणून पहा, ज्यावेळेस नीतिसूत्र 6:6 काय म्हटलं आहे. अरे आळशा, मुंगीकडे जा, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. अरे आळशा, मुंगीकडे जा म्हटलेलं आहे, तिचे वर्तन पाहून शहाणा हो. म्हणजे तिचे जे व्यवस्थापन आहे ते त्या ठिकाणी आम्हाला दाखवलेलं आहे. एक राजा, सलमोन राजा, जो ज्ञानवान राजा,
तो आम्हाला त्या मुंगीकडे घेऊन जातो आणि तिचे जे व्यवस्थापन आहे ते आम्हाला शिकवतो. कारण ती प्रियजनांनो योग्य वेळेमध्ये तिचे काम करून घेत आहे, भविष्याची ती तयारी करून ठेवत आहे, वेळेचं महत्व ती करत आहे, आळसी ती राहत नाही. आणि म्हणून ती त्या ठिकाणी आम्हाला ते वेळेचे व्यवस्थापन त्या ठिकाणी आम्हाला त्या वचनामधून दाखवण्याचे प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून प्रियजनांनो आम्ही आमच्या जीवनात वेळेला महत्व दिलं पाहिजे. आज आम्ही स्वतःबद्दल पाहू, स्वतःबद्दल विचार करू. स्वतःला विचारा की मी माझ्या जीवनामध्ये जो वेळ परमेश्वर देवाने दिलेला आहे त्या वेळेचा उपयोग मी कुठे करत आहे. परमेश्वर देवाने दिलेला वेळ मी कुठे घालवत आहे. अनेकदा प्रियजनांनो आम्ही जो आमच्या परमेश्वर देवाने दिलेला वेळ असतो, अनेक गोष्टी आहे, जसं अगोदरच म्हटलं की मोबाईल आहे, व्हिडिओज आहे आणि इतर गोष्टी आहे प्रियानो, त्यामध्ये घालवतो. काही वेळेस अनेक लोक प्रियजनांनो चिंता करण्यामध्ये आपला वेळ घालवून देत असतात. मग तो स्वतःबद्दल चिंता करतील, लेकरांबद्दल चिंता करतील. चिंता या गोष्टीच्या नाही, त्या गोष्टीची. म्हणजे चिंता करून करून प्रियानो जो वेळ परमेश्वर देवाने तुमच्यासाठी ठेवलेला आहे किंवा तुम्हाला दिलेला आहे त्याच्या गौरवासाठी, त्याचं नाव उंच करण्यासाठी, परंतु चिंता करून मनुष्य आपला वेळ घालवतो. परंतु परमेश्वराचे वचन काय म्हणतं? तुमची चिंता माझ्यावर टाका. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुमची चिंता माझ्यावर टाका, मी तुम्हाला चिंतामुक्त करेन. परमेश्वर तेव्हा आम्हाला आमची चिंता मुक्त करण्यासाठी तयार आहे प्रभू येशू ख्रिस्त. परंतु आम्ही आमच्या जीवनामध्ये ही नाही तर ती, ती नाही तर ती, अशा अनेक गोष्टी असतात, त्यांची चिंता करत राहतो. चिंता करून करून प्रियजनांनो जो वेळ परमेश्वर देवाने आम्हाला दिलेला असतो वायफळ आम्ही घालवून देत असतो. वायफळ. कारण परमेश्वराचे वचन म्हणतात तुम्ही चिंता करू नका. त्या पाखरांकडे पहा, त्यांना कोणी धनी नाही आणि ते कधी पेरणी करत नाही, ते कधी कापणी करत नाही, ते कधी साठवून ठेवत नाही, तरी देखील मी त्यांना खायला प्यायला या सर्व गोष्टी पुरवत आहे. तर परमेश्वराचे वचन त्या शास्त्र भागामध्ये म्हणतो तुम्ही तर त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात. कारण आपण श्रेष्ठ आहात प्रियजनांनो. परमेश्वर देवाने आम्हाला श्रेष्ठ असं निर्माण केलेलं आहे. तर आम्ही चिंता करू नये. चिंता करून जो वेळ परमेश्वर देवाने आमच्या जीवनामध्ये दिलेला आहे तो वेळ वाया घालवू नये. म्हणून प्रियानो आज अनेक असे लोक आहे की ते चिंता करतात, या गोष्टीचे नाही त्या गोष्टीचे नाही, तर चिंता करत करत आपला वेळ हा वाया घालतात. पण प्रियजनांनो आम्ही प्रार्थनेसाठी वेळ हा देत नाही. प्रार्थनेसाठी वेळ आम्ही घालवतो का हा प्रश्न आहे. प्रार्थनेसाठी, देवाचे वचन वाचण्यासाठी, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आध्यात्मिक बाब आहे, त्यासाठी आम्ही वेळ खर्च करतो काय? त्यासाठी आम्ही वेळ हा उपयोगात आणतो काय? कारण प्रियजनांनो आम्ही परमेश्वर देवाने जो आम्हाला दिलेला वेळ आहे त्या वेळेचा एके दिवशी परमेश्वर देव हिशोब घेणार आहे. जसं आम्ही पाहतो की पवित्र शास्त्र बायबलमध्ये एक व्यक्ती आहे, तो आपल्या चाकरांना पैसे देऊन जात आहे. कोणाला 5, कोणाला 3,000, कोणाला 5,000, कोणाला 1,000 असं देऊन जात आहे. त्यांच्याकडे वेळ आहे, परंतु वेळेचा उपयोग त्यांनी कसं केलेला आहे ते त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. ज्या वेळेस मालक येत आहे त्याचा हिशोब घेतला जात आहे की तुला मी 5,000 दिले होते, त्याचा उपयोग कसा केलेला आहे. तुला मी 3,000 दिलं होतं, वेळ होती तुझ्याकडे, त्याचा उपयोग तू काय केलेला आहे. तुला 1,000 दिलं होतं, त्याचा उपयोग तू काय केलेला आहे. त्याचप्रमाणे प्रियजनांनो परमेश्वर देव आमच्याकडे जो वेळ आणि वेळेसोबत अनेक आशीर्वाद, अनेक आध्यात्मिक दान परमेश्वर देवाने दिलेला आहे, तर त्याचा उपयोग आम्ही कसा केलेला आहे याचा हिशोब परमेश्वर देव आम्हाला एक दिवशी विचारणार आहे. आणि म्हणून प्रियजनांनो मी माझ्या जीवनामध्ये परमेश्वराला महत्व दिलं आहे काय? परमेश्वराच्या वचनांसाठी मी वेळ घालवलेला आहे काय? किंवा इतर गोष्टीमध्येच फक्त मी माझा वेळ हा घालवलेला आहे काय? आणि म्हणून प्रियजनांनो सुज्ञ व्यक्तीविषयी आपण पाहतो. एक सुज्ञ व्यक्ती कसा असतो तर सुज्ञ व्यक्ती प्रियजनांनो वेळेचा उपयोग चांगल्या गोष्टीमध्ये करत असतो. वेळ
खर्च करत नाही, सुज्ञ व्यक्ती जो असतो वेळ खर्च करत नाही, वेळ वाया घालवत नाही, तर प्रियजनो वेळेची गुंतवणूक केली जात असते. जसं मी मागच्या रविवारी बोललो की आपण या ठिकाणी राहत असताना आपले पैसे अनेक गोष्टीमध्ये गुंतवतो आणि वेळेबद्दल देखील मी बोललो की आपण वेळ अनेक ठिकाणी गुंतवतो. जसं पैसे आहे आपण गुंतवतो ना, बँकेमध्ये ठेवतो किंवा सोनं चांदी काही असेल त्या ठिकाणी आपण हे पैसे त्या ठिकाणी गुंतवतो. सुज्ञ व्यक्ती वेळेची गुंतवणूक करतो. सुज्ञ व्यक्ती वेळ खर्च करत नाही, सुज्ञ व्यक्ती वेळ वाया घालवत नाही, तर सुज्ञ व्यक्ती वेळ गुंतवतो, देवासाठी गुंतवतो, कुटुंबासाठी गुंतवतो, सेवेसाठी गुंतवतो, आध्यात्मिक वाढीसाठी गुंतवतो. मग प्रियानो एक प्रश्न आपण स्वतःला विचारू, वेळ मला परमेश्वर देवाने दिलेला आहे, तर त्या वेळेमध्ये मी वेळ फक्त वाया घालवण्यामध्ये खर्च करत आहेत काय, किंवा जो वेळ परमेश्वर देवाने मला दिलेला आहे तो मी गुंतवत आहेत काय? परमेश्वराच्या सेवेसाठी, आध्यात्मिक वाढीसाठी, परमेश्वराच्या वचनासाठी मी वेळ गुंतवत आहेत काय? प्रियानो हा प्रश्न आपण स्वतःला विचारू, कारण सुज्ञ व्यक्ती वेळ गुंतवतो. मग दुसरी गोष्ट आपण पाहू, 16 वचन वाचू, इपिस 5:16. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. धन्यवाद. या ठिकाणी वचन काय म्हणत आहे की वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. वेळेचा सदुपयोग करा. पहिली गोष्ट आपण पाहिलेली आहे ती ही की सुज्ञ व्यक्ती वेळेचा उपयोग चांगला करतो. दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्हाला पौल या ठिकाणी शिकवत आहे किंवा देवाचे वचन आम्हाला सांगत आहे की संधी साधून घ्या किंवा वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. दिवस वाईट आहे, संधी साधून घ्या. आणि मी अगोदरच म्हटलं की वेळ ही कोणासाठी थांबत नाही, वेळ थांबतच नाही प्रियजनांनो. आपल्यासाठी अनेक गोष्टी आहेत ते थांबतील, अनेक लोक आपल्याला थांबतील, काही गोष्टी करायचं आहे ते आपल्यासाठी थांबतील, परंतु ज्या वेळेस वेळेकडे आपण पाहतो तर वेळ आपल्यासाठी थांबत नाही. घड्याळाचे जे काटे आहेत ते सतत प्रियजनांनो पुढे जात असतात, चालत असतात. सतत घड्याळाचे काटे चालत राहतात, आपल्यासाठी थांबून राहत नाही, आपल्यासाठी थांबून राहत नाही. कालचा दिवस आज परत येणार नाही आणि आजचा दिवस काल येणार, उद्या येणार नाही. म्हणून या गोष्टीकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून स्तोत्रकर्ता मोशे काय म्हणतो आपण पाहू. मोशेने ज्या वेळेस 90व स्तोत्र लिहिलं तर 90 याच्या 12व्या वचनामध्ये काय म्हटलं आहे, स्तोत्र 90:12. याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतकरण प्राप्त होईल. धन्यवाद. तर या ठिकाणी दिवसाविषयी म्हटलं आहे की असं गणण्यास शिकव, आम्हाला सुज्ञ अंतकरण प्राप्त होईल. म्हणजे या ठिकाणी आम्ही पाहतो की दिवस आम्हाला दिलेला आहे, तर त्यामध्ये आम्ही चांगलं ते करावं, सुज्ञ गोष्टी आम्ही हाताळत जाव्या, हे या ठिकाणी या स्तोत्रकर्ता म्हणताना आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून प्रियजनांनो आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या वेळेला महत्व दिलं पाहिजे. काय सांगितलं आहे की संधी साधून घ्या किंवा वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. दिवस वाईट आहे म्हटलेलं आहे, म्हणजेच प्रियजनांनो आज जगात पाहतो की पाप वाढत चाललेलं आहे, मोह वाढत चाललेला आहे, दुष्टता वाढत चाललेली आहे, शैतानाचे कार्य हे अधिक होत आहे. आणि म्हणून वचन म्हणतं की दिवस वाईट आहे, दिवस वाईट आहे. अनेक प्रकारचे मोह आज जगामध्ये आहे, अनेक प्रकारच्या असं आकर्षित गोष्टी आहे की त्यामध्ये तुम्ही तुमचे जीवन घालवता आणि वेळ वाया घालवतात. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की दिवस वाईट आहे. शैतानाचे कार्य अनेक प्रकारच्या गोष्टीमध्ये वाढलेलं आहे. म्हणून आज आपण वेळेचा सदुपयोग केला पाहिजे, वेळेचा सदुपयोग हा केला पाहिजे. कारण प्रियजनांनो आपल्या जीवनावरती प्रियजनांनो हल्ला हा केला जात आहे. आज आपल्या जीवनावरती हल्ला केला जातो. कोणकोणत्या गोष्टीमध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये कोणकोणत्या अशा गोष्टी आहे की ते हल्ला करतात. खूप आहे अशा गोष्टी, जे मनोरंजनाच्या गोष्टी आहे, मोबाईल आहे, या ज्या गोष्टी आहे, आळसपणा आहे किंवा ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्यामध्ये वेळ घालवणं, या ज्या गोष्टी आहेत प्रियानो आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये हल्ला करतात आणि आपला वेळ प्रियजनांनो तो वाया घालवतात.
आणि त्यामध्ये प्रियजनांनो वेळ वाया गेला म्हणजे आपलं जीवन त्या ठिकाणी व्यर्थ जात आहे. आणि म्हणून प्रियजनांनो वचन या ठिकाणी सांगतं की संधी साधून घ्या कारण दिवस वाईट आहे. वेळेचा सदुपयोग करा कारण दिवस वाईट आहे. आणि सैतान हुशार आहे प्रियानो. सैतान हा हुशार आहे कारण तो आपला वेळ चोरून घेतो. वेळ हा चोरून घेतो आणि आपलं आध्यात्मिक जीवन जे वाढायला पाहिजे त्या वेळेमध्ये ते आध्यात्मिक जीवन त्या ठिकाणी थांबवून देत असतो. आणि म्हणून सैतान सर्वात महत्वाचे प्रियानो आपल्या वेळेवरती तो हल्ला करतो आणि आपला वेळ वाया घालवतो. प्रियजनांनो आम्ही वेळ वाया घालवू नये. पुष्कळसे लोक प्रियजनांनो वर्ष गणतात की मला एवढं वर्ष झालेलं आहे, मला ते एवढं वर्ष झालेलं आहे. परंतु प्रियजनांनो परमेश्वर देव तर आम्हाला रोजच्या दिवस दाखवत आहे. आणि म्हणून रोजच्या दिवस आम्ही मोजला पाहिजे की परमेश्वर देवाने मला हा दिवस दिलेला आहे. तो दिवस त्या दिवसाला आम्ही आमच्या जीवनात महत्व दिलं पाहिजे. कारण सैतान वेळ चोरतो कारण त्याला चोर म्हटलेलं आहे ना योहानाच्या 10वा अध्याय वचन 10 मध्ये. तो चोर आहे. त्याला लबाड म्हटलेलं आहे. लबाडाचा बाप म्हटलेला आहे. आणि तो आपला वेळ चोरून घेत असतो. आणि ज्यावेळेस प्रियजनांनो वेळ चोरीला जात असतो त्यावेळेस पहा असं म्हटलं जातं की आज जी प्रार्थना मी केली पाहिजे आज प्रार्थना करणार नाही, मी उद्या करणार. आता माझ्याकडे बायबल वाचन करण्यासाठी वेळ नाही कारण वेळ चोरीला गेलेली आहे. कारण सैतानाने त्या ठिकाणी आपल्या वेळेवरती हल्ला केलेला आहे. आणि म्हणून जी प्रार्थना आज मी केली पाहिजे वेळ नाही चोरीला गेलेला आहे. वेळ नाही बायबल आता वाचलं जाणार नाही. सेवा केली पाहिजे आता वेळ नाही, मी कोणाची सेवा करू शकत नाही. आता मी जीवनाचा आनंद माझ्या जीवनात घेतला पाहिजे परंतु माझ्याकडे वेळ नाही आणि म्हणून मी जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. माझ्याकडे वेळ नाही कारण वेळ चोरीला गेलेला आहे म्हणून आज मी मंदिरी जाऊ शकत नाही. कारण वेळ ही चोरीला गेलेली आहे आणि चोरी करणारा सैतान आहे. चोर म्हटलेला आहे त्याला. आपला वेळ तो चोरतो आणि असं करत करत प्रियजनांनो आपलं आयुष्य निघून जात असतं. वेळ चोरीला जात आहे आणि म्हणून आपण प्रार्थना करत नाही. वेळ चोरीला जात आहे म्हणून आपण देवाचं वचन वाचन करत नाही. आणि म्हणून प्रियजनांनो जे आयुष्य आपल्याकडे आहे ते वाया जात असतं. आयुष्य असं निघून जात असतं वेळ नसल्या कारणाने. परंतु माझ्या प्रियजनांनो ज्यावेळेस वेळ नाही तर प्रियजनांनो वाया गेलेल्या गोष्टी आहेत ना. आणि म्हणून वेळेचा उपयोग करणारे असं काही लोक आपल्याला पवित्र शास्त्र बायबलमध्ये पाहावयास मिळतात. जसं प्रियानो पहा नोहाबद्दल आपण पाहतो. ज्यावेळेस परमेश्वर देवाने त्याला तारू तयार करण्याविषयी सांगितलं वेळेचा त्याने सदुपयोग केला. कारण वचन काय म्हणतं की वेळेचा सदुपयोग करा. आणि त्याने त्याप्रमाणे वेळेचा सदुपयोग केला. वेळीच त्याने तारूची तयारी केली. तारू तयार करण्यासाठी सुरुवात केली. त्याने वेळेचा सदुपयोग केला आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचा कुटुंब हा बचावलेला आहे. योसेफाने देखील वेळेचा सदुपयोग केला. दुसरा आपण पाहतो एस्तर विषयी पहा. एस्तरने देखील वेळेचा सदुपयोग केला म्हणून त्या ठिकाणी इस्रायल लोकांचा बचाव त्या ठिकाणी झालेला आहे. वेळेचा सदुपयोग करून घेतला. त्या वधस्तंभावर ते जो चोर आहे त्याने वेळ संधी साधून घेतली. त्याने संधी आलेली आहे, संधीचा फायदा त्याने घेतलेला आहे. म्हणून माझ्या प्रियानो वेळ परमेश्वर देवाने दिलेला आहे तर तो उपयोगात आणा चांगल्या गोष्टीसाठी. संधी साधून घ्या. दिवस वाईट आहे. परंतु पवित्र शास्त्र बायबलमध्ये असे काही लोक देखील आम्हाला पाहावयास मिळतात की ज्याने वेळेचा दुरुपयोग केलेला आहे. वेळ आहे त्यांच्याकडे परंतु त्याने दुरुपयोग केलेला आहे. ज्यावेळेस आपण एका तरुणाबद्दल पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताकडे तो आला आणि प्रश्न विचारतो की सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं म्हणून मी काय केलं पाहिजे. येशू ख्रिस्त म्हणतो की आज्ञांचं पालन कर. तो म्हणतो मी केलेलं आहे. शेवटी म्हणतो की तुझ्याकडे आहे ते देऊन टाका माझ्या मागे चाल. परंतु त्या ठिकाणी तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाणं सोडून दिलं, संपत्तीच्या मागे गेलेला आहे. त्याने त्या ठिकाणी वेळेला महत्व दिले नाही आणि प्रभू येशू ख्रिस्ताला देखील महत्व दिले नाही. वेळ निघून गेली त्याच्याकडून. वेळ गेली कारण त्याने संधीचा उपयोग केलेला नाही. परंतु एकीकडे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांबद्दल पाहिलं तर त्याने संधी साधली की येशू ख्रिस्ताने म्हटलं की
माझ्या मागे या. जे समुद्रामध्ये आहे, जाळी नीट करत आहे, मासे मारत आहे, त्यांना म्हटलं की तुम्ही माझ्या मागे या. त्याने सर्व काय सोडलं, प्रभू श्री ख्रिस्ता मागे गेले. त्यांनी संधीचा फायदा घेतला, संधी त्यांनी साधून घेतली. प्रियजनांनो, आम्ही संधी ही साधून घेतली पाहिजे. संधी साधून घेतली पाहिजे. देवाच्या वचनासाठी संधी साधून घेतली पाहिजे. प्रार्थना करण्यासाठी संधी साधून घेतली पाहिजे. सेवा कार्य करण्यासाठी संधी साधून घेतली पाहिजे. एकमेकांना मदत करण्यासाठी संधी साधून घेतली पाहिजे. गरजवंतांना सहाय्य किंवा मदत करण्यासाठी. कारण का प्रियजनांनो, आज प्रियजनांनो, हे सर्व काम करण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. हे सर्व कार्य करण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे. सेवा करण्यासाठी वेळ आहे, प्रार्थना करण्यासाठी वेळ आहे, देवाचे वचन गाजवण्याची वेळ आहे, देवाच्या वचनाचं मनन चिंतन करण्याची वेळ आहे, गरजवंतांना मदत करण्याची वेळ आहे. ही वेळ आपल्यासाठी कायम राहील असं नाहीच. ही वेळ आपल्यासाठी कायम राहील असं नाहीच. आज प्रियजनांनो, आज आपण जी वेळ प्रियजनांनो आपल्या इतर लोकांना आपण मदत केली पाहिजे. तर प्रियजनांनो, आज सेवा करण्याची वेळ आहे, तर उद्या आपल्यासाठी प्रियजनांनो ती वेळ नसणार. आज जर सुवार्ता सांगण्याची वेळ आहे, उद्या आपल्यासाठी नसणार. आज गरजवंतांना मदत करण्याची वेळ आहे, उद्या आपण करू शकत नाही. कारण ती वेळ जी आहे ती निघून गेलेली राहील. आणि म्हणून प्रियजनांनो, संधी साधून घ्या, संधी साधून घ्या. हे कार्य करण्यासाठी परमेश्वर देवाने वेळ दिलेली आहे. आणि म्हणून मी अगोदर म्हटलं की वेळ खर्च करू नका, वेळ गुंतवा चांगल्या कार्यासाठी. आणि तुमचं श्रम, जे प्रभूमध्ये केलेलं श्रम आहे, ते व्यर्थ जाणार नाही असं देवाचे वचन म्हणतं. प्रभूसाठी तुम्ही वेळ खर्च केलेला आहे, तर तो व्यर्थ जाणार नाही. आणि म्हणून प्रियजनांनो, वेळ खर्च करू नका, वेळ गुंतवा. मग प्रियजनांनो, देवाच्या राज्याच्या कामासाठी वेळ खर्च गुंतवा. आपल्या लेकरांना देवाचे वचन शिकवण्यामध्ये वेळ खर्च करा, प्रार्थना करण्यात वेळ गुंतवा. आणि इतर काही गोष्टी आहेत त्या आध्यात्मिक वाढीसाठी, त्यासाठी प्रियजनांनो वेळ हा गुंतवा. कारण काय म्हटलं आहे वेळेबद्दल की संधी साधून घ्या, दिवस वाईट आहे. तिसरी गोष्ट आपण पाहू, 17 वचन आपण वाचन करू. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. परमेश्वराची इच्छा काय आहे किंवा प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. पहिली गोष्ट आपण पाहिली, आपण त्या ठिकाणी पाहतो की सुज्ञ व्यक्ती वेळेचा उपयोग चांगल्या रीतीने करत आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली, वेळेचा सदुपयोग करून घ्या. मग तिसरी गोष्ट आपण पाहतो की या सर्व गोष्टीसोबत देवाची इच्छा काय आहे हे आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. कारण काही वेळेस आम्ही देवाची इच्छा समजून घेत नाही. प्रभूची इच्छा या धावपळीच्या जीवनामध्ये, प्रभूची इच्छा काय आहे माझ्या जीवनासंबंधी हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. जर आम्ही परमेश्वराची इच्छा समजून घेत नाही, तर त्या ठिकाणी परमेश्वराची इच्छा देखील आम्ही पूर्ण करू शकत नाही. आणि म्हणून माझ्या प्रियजनांनो, आम्हाला आमच्या या व्यस्त काळामध्ये किंवा या व्यस्ततेच्या दिवसामध्ये आम्हाला संधी तर साधून घ्यायचीच आहे. सुज्ञ अंतःकरण आम्हाला प्राप्त करायचंच आहे. यासोबतच आम्हाला आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची इच्छा काय आहे आमच्या जीवनासंबंधी हे आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. मूर्खासारखं होऊ नका असं देवाचे वचन म्हणतं. मूर्खासारखं होऊ नका. प्रियानो, पवित्र शास्त्र बायबलमध्ये मूर्ख व्यक्ती कोणाला म्हटलेलं आहे? मूर्ख व्यक्ती प्रियजनांनो तो नसतो ज्याला बुद्धी नाही, ज्याला ज्ञान नाही, जो हुशार नाही, तो नाही. देवाच्या वचनानुसार जर आपण पाहिलं तर मूर्ख व्यक्ती तो असतो ज्या व्यक्तीला देवाचे वचन माहिती आहे, परंतु देवाचे वचन माहिती असताना देखील त्याप्रमाणे चालत नाही. तो मूर्ख व्यक्ती आहे.
देवाचे वचन माहिती आहे, परंतु देवाच्या वचनानुसार तो चालत नाही. देवाची इच्छा माहिती आहे, परंतु देवाची इच्छा पूर्ण करत नाही किंवा देवाच्या इच्छेनुसार जीवन जगत नाही. म्हणून त्या व्यक्तीला मूर्ख म्हटलेलं आहे. परंतु प्रियजनांनो, आम्हाला त्यामध्ये गणले जायचं नाही. त्यानुसार प्रियनो आम्हाला जीवन जगायचे नाही, तर आम्हाला सुज्ञ व्यक्ती बनायचं आहे. सुज्ञ व्यक्ती बनायचं आहे. वेळेचे आम्हाला महत्व समजून घ्यायचं आहे आणि परमेश्वराची इच्छा आम्हाला पूर्ण करायची आहे. खूप काही वेळेस स्वतःची इच्छा आम्ही व्यक्त करतो, स्वतःच्या इच्छेनुसार जीवन जगतो. मग मला काय आवडते, मला काय केलं पाहिजे, लोकांसोबत मला कसं वागलं पाहिजे, स्वतःची इच्छा. परंतु जो एक सुज्ञ व्यक्ती असतो तो देवाला काय आवडेल हे पाहतो. स्वतःचा विचार करणारा व्यक्ती मला काय आवडेल, मी काय केलं पाहिजे स्वतःविषयी हे पाहतो. परंतु सुज्ञ व्यक्ती देवाला काय आवडेल, देवासाठी मी काय केलं पाहिजे, ही गोष्ट ती गोष्ट करणार. यामध्ये देवाला आवडेल काय, ही गोष्ट प्रियजनांनो एक सुज्ञ व्यक्ती पाहतो. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची इच्छा ही समजून घेणं, परमेश्वराची इच्छा ही जाणून घेणं हे गरजेचं आहे माझे प्रियानो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने देखील या गोष्टीला महत्व दिलं. परमेश्वराची इच्छा जाणून घेतली, परमेश्वराच्या इच्छेनुसार तो चालला. असं नाही की प्रभू येशू ख्रिस्ताकडे हे लोक आले, ते लोक आले, या समस्या त्या समस्या सर्व सोडवतच गेला, असं नाही. तर परमेश्वराची इच्छा त्या गोष्टीविषयी काय आहे आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार त्यांनी काम केलेलं आहे. आणि म्हणून जर प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराची इच्छा समजून घेत आहे, तर प्रियजनांनो आम्ही देखील ती इच्छा समजून घेतली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वप्रथम प्राधान्यक्रम ह्या परमेश्वराला दिलेला आहे आणि म्हणून आम्ही देखील प्राधान्यक्रम हा परमेश्वराला दिला पाहिजे. देवाची इच्छा आम्ही समजून घेतली पाहिजे आणि प्राधान्यक्रम आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला, परमेश्वर देवाला आम्ही दिलं पाहिजे. म्हणून मार्था आणि मरियाविषयी देखील आपण पाहतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या घरामध्ये गेला तर त्या ठिकाणी प्राधान्यक्रम शिकवलेला आहे की मार्था तर घरातील काम करत आहे, परंतु मरिया प्रभूच्या चरणी बसलेली आहे. त्या ठिकाणी एक प्राधान्यक्रम आहे. तर आम्ही प्रियानो देवाची इच्छा समजून घेत, देवाची इच्छा ही आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रथम क्रमांक हा प्रभू येशू ख्रिस्ताला, प्राधान्यक्रम हा परमेश्वर देवाला आम्ही दिला पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. मग नंतर जे आम्हाला जगातल्या गोष्टी करायच्या आहे किंवा इतर गोष्टी घेऊन चालायचं आहे, तर प्रियानो त्या गोष्टी आम्ही केल्या पाहिजे. आणि म्हणून मूर्खासारखा होऊ नका असं देवाचे वचन म्हणतं. तर आम्ही देवाची इच्छा समजून घ्यावी आणि देवाच्या इच्छेनुसार आम्ही आमचं जीवन हे जगावं. नाहीतर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मला प्रभूजी प्रभूजी म्हणणारे असे पुष्कळ लोक आहे, परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा कुठे आहे, कोण आहे? जो देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो त्याला ते स्वर्गीय जीवन प्राप्त होईल. म्हणून सुज्ञ व्यक्ती बना, सुज्ञ व्यक्ती सारखं जीवन जगा, संधी साधून घ्या, वेळेचा सदुपयोग करा, देवाची इच्छा काय आहे हे समजून घ्या आणि त्यानुसार परमेश्वराचे गौरव करा. नाहीतर प्रियानो वेळ व्यर्थ तर जीवन व्यर्थ, वेळ व्यर्थ तर जीवन व्यर्थ. म्हणून संधी साधून घ्या आणि देवासाठी संधीचा उपयोग करा. म्हणून परमेश्वर करो आजचं हे जे आलेलं वचन आहे त्याद्वारे देवबाप आम्हा सर्वांना आशीर्वाद देव आणि परमेश्वराच्या वचनानुसार चालण्यास देवबाप आम्हाला सहाय्य आणि मदत करो.